The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista Podcast proudly presents Candid Podcast Super 11 Uncut म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 सीझन 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शहर विकास म्हणजे बांधकाम क्षेत्राला मिळालेलं बूस्ट असंच म्हणावं लागेल. वेगाने विकसित होणाऱ्या शहराचा विकास आराखडा समजून घेत स्मार्ट सिटी प्रकल्प, क्लीन कन्स्ट्रक्शन अप्रोच, नेक्स्ट जनरेशन इन्फ्रास्ट्रक्चर अशा नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे वेटर ते 5 स्टार हॉटेलचे मालक, सम्राट ग्रुपचे सर्वेसर्वा श्री सुजॉयजी गुप्ता आज आपल्यासोबत आहेत. श्री सुजॉयजी गुप्ता यांच्यासोबत संवाद साधणार आहेत अर्थातच आपले होस्ट, माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी. आजचा विषय बिल्डिंग ब्रिजेस, हाऊसिंग अँड इट्स रोल इन नाशिक्स डेव्हलपमेंट हा महत्वपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी सुरू करूया आजचा कॅन्डिड पॉडकास्ट. नमस्कार, पुन्हा आलो. मी नितीन उपासनी. मला आठवतं की आपल्या पहिल्या सीझन मधल्या 11 एपिसोडला तुम्ही दिलेला प्रतिसाद, तुमच्या म्हणजे उत्साहाच्या आलेल्या सूचना आणि मग त्याच्यातनं तुमचे जे मेल्स मिळाले, मग आम्हाला पुन्हा एनर्जी आली सेकंड सीझन करण्याची. सेकंड सीझन मध्ये पुन्हा एकदा वेगवेगळे ऍस्पेक्ट घेऊन, वेगळ्या कन्सेप्ट घेऊन, वेगळे विषय घेऊन तुमच्यापर्यंत आलो आणि पुन्हा तुम्ही सांगू लागलेत की सर हा एक विषय सुटला आहे, ह्या विषयाला ही डिग्नेटरी अजून म्हणजे राहिलेली आहे आणि अशा सेक्टर मधून अजून काही लोक नेमकी राहिलीत का याचा सर्वे करताना तुमच्या सूचनांचा आणि तुमच्याकडच्या आलेल्या टिप्सचा आम्हाला खूप मोलाचा उपयोग झाला. आणि खरं म्हणजे 2 सीझन संपल्यानंतर म्हणजे जवळपास 22 एपिसोड रेकॉर्ड झाल्यानंतर आज 3ऱ्या सीझनला पुन्हा सुरुवात करताना आनंद होतोय. आणि मग 3ऱ्या सीझनची सुरुवात, 3ऱ्या सीझनचा पहिला एपिसोड घेताना तशी व्यक्ती पण पाहिजे होती. आणि जसं मी तुम्हाला प्रत्येक एपिसोडला सांगतो की नाशिक ही नररत्नांची खाण आहे. नाशकात काय नाहीये, नाशकात प्रत्येक सेक्टर मधल्या प्रत्येक विषयाला एक अशा पर्सनॅलिटीज आहेत की त्या पर्सनॅलिटी स्वतःचा काहीतरी एक वेगळं अस्तित्व आहे. आणि मग आज जो विषय घेऊन मी तुमच्या पुढे आलेलो आहे, आजचा जो आपला 3rd सीझनचा पहिला एपिसोड तुमच्या पुढे मी मांडतो आहे, या पॉडकास्ट मध्ये म्हणजे हा व्हॉइस विस्टा पॉडकास्ट जो पूजा प्रसूनचा आहे आणि मी तुमच्याशी यामध्ये संवाद साधतोय, या 3rd सीझनच्या पहिल्या एपिसोडला मी अशी व्यक्ती तुमच्या पुढे घेऊन येतोय की जी तुमच्या आमच्यासाठी आयडॉल आहे. कशी असावी? एखादी व्यक्ती कमी शिक्षित असली तरी समाजातल्या अपेक्षित असलेल्या उंचीच्या पुढे जाऊन आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करते. हे कर्तृत्व केवळ आर्थिक नव्हे, कारण आपण कर्तृत्व मोजण्याची मोजपट्टी कुठेतरी आर्थिक लावतो, नव्हे, या मोजपट्टीला सामाजिक जाण पण आहे. या कर्तृत्वाला, या मोजपट्टीला एक कौटुंबिक झालर पण आहे. कौटुंबिक म्हणजे स्वतःच्या कुटुंबाची नाही, तर शहरातल्या 1000 किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेताना, त्यांच्या कुटुंबामध्ये समरस होताना एक स्वतःच्या अस्तित्वाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. आणि मी जसं म्हटलो की कमी शिक्षित असलेली व्यक्ती उच्च पदावरती जाताना आपण बघत असतो, पण कमी शिकून, कुठलंही टेक्निकल नॉलेज नसून बिल्डिंग म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये स्वतःचा एक पायोनियर तयार करणं, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तयार करणं ही सोपी बाब नाही निश्चितपणे. मग अशी कोणती व्यक्ती आहे? या मराठी महाराष्ट्रामध्ये बेंगॉल मधून एक मुलगा येतो काय? इयत्ता 8वी पास असलेला हा मुलगा स्टेशनवरती उदरनिर्वाहासाठी झोपतो काय? वडापाव विकून किंबहुना वडे विकून आपली गुजराण करतो काय? आणि हे गुजराण करताना केवळ आई हे दैवत डोळ्यासमोर ठेवून आईचं सुख, आईच्या अपेक्षा, आईच्या आशा ह्या मोठ्या करण्यासाठी, आईचं स्वप्न मोठं करण्यासाठी हा माणूस झपाटून जातो काय? आणि कुठलंही टेक्निकल नॉलेज नाही, आर्किटेक्चरल नॉलेज नाही, कुठल्याही बिल्डिंग मधला कन्स्ट्रक्शनचा एक्सपिरियन्स नाही, आणि अशामधून हा एक्सपिरियन्स करताना एक स्वतःचं शहरामध्ये 1 नाही, 2 नाही, 40 प्रोजेक्ट बिना तक्रार उभे राहतात काय? आणि ह्या प्रत्येक प्रोजेक्टचं आर्किटेक्चरल, इलेक्ट्रिफिकेशनचं असेल, त्याचं लँडस्केपिंग असेल,
आणि ज्या ज्या काही गोष्टी एखाद्या कन्स्ट्रक्शनला लागतात त्या स्वतःच्या विचारातून, अभ्यास नसतानाही स्वतःच्या कल्पकतेतून समृद्ध करतो काय आणि मग एक प्रोजेक्ट उभा राहतो काय. बरं, हा प्रोजेक्ट नुसता कन्स्ट्रक्शनचा नाही, हाऊसिंगचा नाही, हॉस्पिटॅलिटीकडे वळतं काय आणि मग शहराच्या विकासामध्ये मी काहीतरी देऊ लागतो, मी काहीतरी देणं लागतो. म्हणून त्याच्या जोडीला सामाजिक जाणीव ठेवून एक नाही, दोन नाही, 150-200 अंध, मूकबधीर, अपंग अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांचं शिक्षणच नाही, त्यांचा संसारच नाही, तर त्यांना त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या कार्याला पावती देण्यासाठी कुठेतरी कामाला लावतो काय, हे सगळंच अलौकिक आहे. मला असं वाटतं की आपल्याला याच्यातून हिंट मिळाली असेल. नाशिक शहरातील सम्राट ग्रुपचे जे बांधकाम व्यावसायिक आहेत, जे एक शहरामध्ये वेगळं नाव ज्यांचं आहे, असे श्री सुजय गुप्ता आज आपल्या बरोबर आहेत. आज त्यांचा पॉडकास्ट तुमच्या पुढे घेऊन येताना आनंद का होतोय, तर ज्या कष्टातून आज एक मोठं बांधकाम क्षेत्रातलं नाव उभं राहिलेलं आहे, हा अनुभव मला असं वाटतं की आपण शेअर केला पाहिजे, आपल्याला समजला पाहिजे. कारण नुसतं शिक्षणच नाही, पण प्रत्येक गोष्टीतली जी एक वैविध्यपूर्ण असलेली संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली, ज्यामध्ये आपण पाहिलं असेल की आज शहरातलं मॅरियट हॉटेल असेल, येणारं वेस्टिन हॉटेल असेल आणि वेगवेगळे प्रोजेक्ट. या प्रोजेक्टमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की मध्यमवर्गीयांसाठी आहेत, पण गरिबांसाठी सुद्धा, म्हणजे जे दारिद्र्य रेषेखाली असेल किंवा जे दारिद्र्य रेषेच्या ह्याच्यात जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्यांच्यासाठी सुद्धा शहरात एक प्रोजेक्ट उभा राहिला. कारण प्रत्येकाला स्वतःचं असं निवारा असावं, एक छत असावं, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुप्तांनी एक मोठं कार्य शहरात उभं केलं आहे. आणि म्हणून आज आपल्या पॉडकास्टमध्ये तिसऱ्या सीझनच्या पहिल्या एपिसोडचं ओपनिंग अशा महान व्यक्तीकडून आपण करत आहोत. मी निमंत्रित करतो श्री सुजय गुप्ता यांना. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. खरं म्हणजे तुमच्याकडे पाहून आजच्या एपिसोड मध्ये आम्हालाच एनर्जी मिळालेली आहे. आपल्याला आपल्या फिटनेस बाबत, आपल्या असलेल्या विजन बाबत, आपल्या असलेल्या स्वप्नांबाबत मी निश्चितपणे आपल्याला संवाद साधेल. पण हे सगळंच अलौकिक आहे आणि तुमचं जे स्वप्न आहे, जे तुम्ही आता म्हणजे तुमचं शिक्षण आणि कर्तृत्व यामधला हा जो ब्रिज आहे, हा खूप वेगळा, राम सेतू सारखा एक वेगळा ब्रिज आहे. जरा थोडं त्याबद्दल सांगा. आम्ही सगळे कलकत्ताचे आहोत. बांगलादेश पार्टिशन वरून कलकत्ता हा सगळं 65 to 71 जो चालू होता. आपण पिक्चर्स मध्ये बरेचसे आता मूवीज येतात बांगलादेश पार्टिशन, त्याच्यात बघितलं असेल. तिकडून जे हिंदूज होते ते सगळे 61-62 पासून तर 71च्या वॉर पर्यंत कंटिन्युअसली कलकत्ताला येत होते. कलकत्ताला 65-66 ला येणं, तिकडून भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी प्रेस चालू होत. कारण की सरकाराला भारताला रिसेट करायचं होतं आणि भारताने तोपर्यंत गुलामी, ब्रिटिश राज हे सगळं बघितलं होतं. तर हा रिसेट करताना जिकडे जिकडे प्रेस चालू व्हायला लागले, गव्हर्नमेंटचे कुठलेही एक इन्स्टिट्यूशन चालू झालं, तशातले 2 प्रेस नाशिकला आले. एक होता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रिंटिंग प्रेस, जो गांधीनगरला होता. हा प्रेस जो आहे तिकडे गव्हर्नमेंट स्टेशनरी प्रिंट व्हायचे. आजच्या डेटामध्ये आपण व्हॉट्सअप थ्रू सुट्टीची अर्ज मागतो, आपण ईमेलनी सुट्टी वगैरे मागतो. त्या काळात एक प्रिंटेड कागद असायचा, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करावं लागायचं. आणि दुसरं प्रेस चालू झाला जेल रोडला, जिकडे स्टॅम्प पेपर हे ते बाकीची गोष्टी, नोट, टकसाल सगळं चालू झालं. एका रात्रीतून जवळजवळ 65-66 बेंगॉलीज हे तिकडच्या रेफ्युजी कॅम्प मध्ये त्यांनी वाचले असे ऍड झालेले आहे की प्रेस मध्ये बीकॉम पाहिजे सरकारी याच्यामध्ये. जनरली बेंगॉली शिक्षित असतात, साऊथ इंडियन, बेंगॉली, महाराष्ट्रीयन ब्राह्मण हे सगळे खूप शिकलेले असतात.
शिक्षणाकडे थोडं जास्त हे असतं, तर आवड असते. तर माझे वडील बीकॉम होते. माझे सख्खे काका जे आहेत माझ्या वडिलांपेक्षा मोठे ते एमकॉम होते. असे 65 का 66 बेंगॉलीज लँड झाले स्टेशनवरती. बाटाची स्लीपर, एक हातामध्ये ती पट्टीवाली बॅग यायची जुन्या काळात, ती पट्टीवाली बॅग, ते नायलॉनची असायची, त्यात एखादा कपडा असेल काहीतरी. इंटरव्यू दिला, हाँ क्या आता है, बीकॉम आता है, हाँ बीकॉम है, कल से जॉब पे आ जाओ. तर असे माझे वडील मला वाटतं 66 का 67 ला नोकरी लागले, जॉईन झाले. त्या काळात लग्न करायला सगळ्यात मोठं जो क्वालिफिकेशन लागायचा तो म्हणजे सरकारी नोकरी. सरकारी नोकरी असलं म्हणजे तुमचं लग्न लागलं, हा विषय क्लिअर होता तेव्हा. बिकॉज शेवटी कुठल्याही वडील आपल्या मुलीला तेव्हाच द्यायचे जेव्हा तिचं फ्युचर सिक्युअर्ड असायचं. तर लग्न झालं. 71 ला मी बॉर्न झालो, 1 डिसेंबर 71 ला. अनफॉर्च्युनेटली माझे वडिलांना हाय शुगर होता आणि तो शुगरमुळे त्यांना डायबिटीस झाला. 78-79च्या काळात त्यांचा डायबिटीस वाढत गेला. तेव्हा डायबिटीसला एवढे औषधं नव्हते आणि असले तरी माझे वडील थोडे हट्टी टाईप होते, ते घ्यायचे नाही. तर 77 नंतरच माझी बहीण जन्माला आली 75 मध्ये. पण त्याच्यानंतर त्यांचं मेंटल स्टेटस कमी होत गेला आणि शेवटी माझे वडील हे मेंटली रिटायर्ड झाले. 100% मेंटली रिटायर्ड झाले. मेंटली रिटायर्ड म्हणजे टू द एक्सटेंट की ते कपडे नाही घालायचे, म्हणजे नेकेड फिरायचे. तर लेडीज पेक्षा मोठे केस, एवढी दाढी, असं नग्न बाबा टाईप जसे असतात तसं. पण त्यांना काहीच कळायचं. ती स्टेज वाढत गेली. म्हणून मी वडील म्हणून असं काही बघितलेलं नाही. लहानपणाच्या 3-4 वर्षांमध्ये वडील कळत नाही आणि जेव्हा अक्कल आली तेव्हापर्यंत वडील मेंटली रिटायर्ड झाले होते. तर माझं सगळं दैवत म्हणजे माझी आई. माझं सगळं आयुष्य आईच्या आसपास गेलेलं आहे आणि आईनीच माझ्यामध्ये हा जोश, हा प्रोत्साहन, हा सगळं जगाचे बाहेर बघण्याचं, मोठं बघण्याचं स्वप्न टाकलंय. वडील 84 साली वारले. 3 डिसेंबर 84 साली वडील वारले. तुम्ही समथिंग 13 वर्षाचे. मी 13 वर्षाचा होतो. आणि 84 ला जेव्हा वडील वारले त्याच्या अगोदर त्या नोकरीमधून काढून टाकलं, बिकॉज मेंटली रिटायर्ड. म्हणून त्या काळात नोकरी नाही म्हणजे प्रेस क्वार्टर नाही. पण आम्हाला ते काढण्याचे म्हणजे वडिलांना 84च्या मला वाटतं ऑक्टोबर का सप्टेंबरला का जूनला काहीतरी काढलं असेल, तारखा आठवण नाही मला एक्झॅक्टली. पण ते 3-4 महिने राहण्याचे चान्स मिळाला. पण ज्या दिवशी वडील वारले त्या दिवशीच आम्हाला सांगितलं घर खाली करा. सख्खे काका होते. सख्खे काका त्यांचे स्वतःचे घरी घेऊन गेले. पण 4-5व्या दिवशीच काकांनी जे काही थोडंफार सरकारी नोकरीमध्ये एक असतं की ग्रॅच्युटी फंड हे थोडंफार असतं, तर सख्खे काकांनी ते घेण्याचा प्रयत्न केला जे आईनी होऊ नाही दिलं, अपोज केलं. तर मला वाटतं 9 किंवा 10 डिसेंबर फुल थंडी. म्हणजे त्या काळात 84 मध्ये मी सांगू शकतो की गरम किंवा समर हा नाशिकला माहिती नव्हता. आणि मध्यरात्री काकांनी मी घरून बाहेर काढून टाकलं. आणि त्या म्हणजे त्यांनी दोन्ही ट्राय केले, एक पैसे पण आणि एक आईवरती जबरदस्ती पण करायचा प्रयत्न केला सख्या काकांनी, ज्याला आईने विरोध केल्यामुळे. तर ती मेंटली हॅरॅसमेंट एवढी झाली की आम्हाला रात्री 2 वाजता काढून टाकलं. आम्ही एका बगीच्यात झोपलो. नेक्स्ट डे ते बगीच्यात झोपू दिलं नाही कारण की तो सरकारी बगीचा होता. मग शोधत आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. रेल्वे स्टेशनवर झोपलो. रेल्वे स्टेशनवरती रात्री जे काही थोडेफार आपले बर्तन वगैरे असतात, जे काही युटेन्सिल्स असतात, त्या काळात ब्रास आणि कांसा म्हणून कासा, बेंगॉलीमध्ये कासाचा वापर जास्त होता. कासा हा
पित्तळ पण नसतं, मिक्स इट्स अ मिक्स मेटल. ते कासाचं, आणि कासा लुक्स मोर लाईक गोल्ड. पण ते हेल्थला आणि म्हणजे नॅचरली पण ते खूप येस. सो त्या काळात बेंगॉलीमध्ये जेव्हा लग्न व्हायचं तर मुलीला गिफ्ट म्हणून, किंवा आपण ज्याला म्हणतो की आपण त्याला डावरी नाही सांगू शकत, पण मुलीला वडील देताना काचाचे बर्तन वगैरे द्यायचे, कांसा वगैरे द्यायचे. कारण की माझी आई सुद्धा एका दुसऱ्याच्या घरी मोठी झाली होती, कारण की माझे दादांनी दुसरं लग्न केलं होतं. माझे जे ग्रँडफादर होते त्यांनी सेकंड लग्न केल्यामुळे सेकंड वाईफ, आणि त्या काळात 2-3 लग्न चालायचेच इन द 60s and 50s. तर माझ्या आईनी पण दुसऱ्याच्या घरी राहिली होती, तर त्या ज्यांच्या घरी राहिली होती त्यांनी कांसावर दिला होता. स्टेशनवर आल्यानंतर रात्रीतून ऑफकोर्स ते डंकर्स, गरदुल्ले वगैरे हे असतात, त्यांनी रात्रीतून ते काचाला गोड समजला असेल, काय समजलं असेल, त्यांनी फार सगळं मारला, जोडलं आणि सगळं घेऊन गेले. आणि मग लाईफ मधला जो लोएस्ट पार्ट असू शकतो की कपडे नाही, झोपायला चादर नाही, आणि रेल्वे स्टेशनवर झोपणं. आणि आई माझी खूप सुंदर आहे अजूनही. नाव शी इज 85, पण शी इज व्हेरी ब्युटिफुल. ऑफकोर्स असं नाही की मुलगासाठी आई ब्युटिफुलच असते, पण शी इज रिअली ब्युटिफुल. ऑफकोर्स तिकडे सगळ्यांची चुकीची नजर हे येते. तर रात्रभर मी आईच्या शेजारी जागा राहणार, एक दंड घेऊन, एक माझ्याकडे असं आपण वंडकुला म्हणतो त्याला, असं बांबूचा स्ट्रॉंग रॉड असायचा, त्या आईच्या शेजारी बसून झोपायचा. आणि मग दिवसा स्टेशनवरती एक वडापाव सेलर होता, तिकडे आई तळायची आणि मी ट्रेनमध्ये विकायचो. तिकडून स्टार्ट झालेल्या जर्नी आहे. मी संपूर्ण श्रेय आज जे काय आहे, एवढं मोठं ऑर्गनायझेशन आहे सम्राट ग्रुप, वर्ल्ड नोन आहे, जगातल्या जवळजवळ प्रत्येक कंट्रीमधून, प्रत्येक स्टेट मधून कुठे ना कुठे माझा एक कस्टमर आहे, कुठे ना कुठे मी जुळलेलो आहे. पण हे सगळं श्रेय माझ्या आई आणि माझ्या साईला दे. मला नाही वाटत माझी एकट्याने हे झालेलं आहे. मी साईबाबांचं खूप भक्ताच्या पलीकडे आहे, म्हणजे माझ्यासाठी बाबांशिवाय काहीच नाही. तर मी जे काही आज आहे हे माझे आई आणि साईंचं देण आहे. मी माझ्या आई आणि साईंमुळे जे आहे, खरं सांगितलं तर पाठीमागे वळून बघितलं तर काहीच विश्वास वाटत नाही. करोडो लोक, हजारो लोक रेल्वे स्टेशनवर झोपले असतील, हजारो लोकांनी स्वप्न पण बघितले असतील, पण हे खरं रियालिटीमध्ये उतरवण्यामध्ये एक ती जी पॉवर लागते ते माझे आईचं आणि साईचं पॉवर आहे. आणि सुजॉय गुप्ता हा प्रोडक्ट म्हणजे पॅशन आणि सुजॉय गुप्ता हे 2 वर्ड अनसेपरेबल आहे. मी आय कॅन एनलाइटन एनी प्लेस, आय कॅन बी. मी सुपर चार्ज व्यक्ती आहे. मी जसं बोललो की माझे भरपूर पॅशन्स आहेत, पण जे काही मी करतो ते मी त्याच्यात समावून जातो, हरवून जातो त्याच्यामध्ये. थोडक्यात जर सांगायला गेलं ना तर आय एम लाईक सिंपल. आता मी एक OTT वरती सिरियल बघतो, हिरा मंडी. आय एम लाईक संजय लीला बन्साली. मी घुसतो ना तर त्यात वेडा होतो. वेडा मी ऍक्च्युली वेडाच आहे, पण मी कामाचा वेडा आहे. आणि त्यात कामाचा जो वेडा आहे ना, म्हणजे मी लॉस्ट होत जातो. आय एम आर्टिस्ट. बेंगॉलीज आर जनरली आर्टिस्ट, तो आय एम एन आर्टिस्ट. मी जसं एक आर्ट करताना माणूस जसं त्याच्यामध्ये समून जातो, हरून जातो, समरस होऊन जातो, त्याशिवाय कलाकृती तयार पण. तर मी माझा प्रत्येक प्रोजेक्ट, माझा प्रत्येक गोष्ट ही एक कलाकृती आहे, हे एक स्कल्पचर आहे, हा एक आउटकम ऑफ लॉट ऑफ पॅशन. म्हणजे मी त्याला शब्दात नाही बनवलं, पण मी जेवढे पण तास झोपतो त्याच्याशिवाय मी फक्त आणि फक्त त्या स्वप्नात हरवलेला असतो. याच्या अनुषंगाने मला दोन गोष्टी तुम्हाला विचारायच्या वाटतात. एक म्हणजे
जेव्हा मी प्रत्यक्ष तुमचा परिचय ऐकलाय तो तुमचं शिक्षण कमी झालेलं आहे, पण आज शहरातले जेव्हा मी प्रोजेक्ट पाहतो, स्पेशली मॅरियट पाहतो, स्पेशली आपलं घर पाहतो, अजून काही जे प्रोजेक्ट सिग्नेचर हे सगळे बघताना याचं आर्किटेक्चरल जे डिझाईन आहे, याचं लँडस्केपिंग वगैरे जे आहे, मला असं माहितीनुसार माझी जी अशी माहिती आहे की ही सगळी तुम्ही करता, पर्सनली करता. एक पहिला प्रश्न माझा या अनुषंगाने असा आहे की शिक्षण कमी असताना तुम्ही याच्यामध्ये कशी मास्टरकी केली, हा एक भाग. आणि बिईंग म्हणजे एक एक्सपिरियन्स, नाशकातले तुम्ही एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्सेस असलेले बिल्डर आहात, याला ह्या बिल्डरशिप मध्ये सगळ्या कम्युनिटीसाठी म्हणजे फ्रॉम लोअर कम्युनिटी टू हायर कम्युनिटीसाठी तुमचे प्रोजेक्ट्स असतात, हे कसं बॅलन्स करता? Scarcity is the mother of all inventions. Not having options is also mother of many inventions. सर काय आहे की नसणं हा एक इन्व्हेन्शनचा खूप मोठा भाग असतो. कुठले विषय तुम्ही जगभरात मागच्या 500 वर्ष हिस्ट्री काढा, जेव्हा जे जे नव्हतं तेव्हा ते त्याचा कुणीतरी एक असा वेडा निघाला आणि त्या वेड्यानी पॅशननी तो क्रिएट केला. आपण ती एक स्टोरी ऐकली आहे की एकाने फक्त आपल्या बायकोला घेऊन जाण्यासाठी अख्खा पहाड खोदून काढला होता आणि रोड बनला, त्याच्यावरती मूवी पण झालेली आहे. आत्ताच एक मूवी आलेली आहे श्रीकांत बोला म्हणून. त्याचे वडील तो 3 दिवसाचा तो ब्लाइंड असतो, त्याचे वडील त्याला गाडायला जातात मातीमध्ये 3 दिवसाचा मुलाला, आणि तो आज वन ऑफ द बिगेस्ट इंडस्ट्रियलिस्ट ऑफ इंडिया आणि एशिया आहे. बोलांड म्हणून त्याचे. सो वेन यू हॅव दॅट काइंड ऑफ पॅशन यू कीप ऑन इन्व्हेंटिंग थिंग्स. आर्किटेक्चर असं झालं की मी रिअल इस्टेट मध्ये कसं आलो. जनरली मला हा प्रश्न खूप विचारला जातो की तुम्ही रिअल इस्टेट कसं, आणि रिअल इस्टेट तर हा खूप पैशाचा खूप कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस आहे. ह्या कॅपिटल नाही, प्लॅटफॉर्मवर झोपणारा मुलगा कसं काय झालं. तर त्याच्या पाठीमागे बरेचसे एपिसोड्स आहेत, ते कडी आपण एकमेकांना जोडायला लागेल आणि ते एका ह्याच्यात होणार नाही, कारण इट्स अ लाईफ फ्रॉम अ प्लॅटफॉर्म टू द लार्जेस्ट रिअल इस्टेट इंडस्ट्री, रिअल इस्टेट गाय इन नाशिक. सो पण काही कडी असे जोडू शकतो की कधी कधी ना एखादा अविश्वसनीय विषय जेव्हा आपण बघतो आणि त्याच्यावरती अदृढ विश्वास करायला लागतो, तिकडे तयार होतात ते बीज जे सुजय गुप्ताला तयार करतात. स्टेशनवर झोपायचो. नंतर आमच्याकडे एक चांगले हे आहेत, आपल्याकडे पूर्वी महापौर होते अशोक दिवे म्हणून, त्यांनी आम्हाला एक छोटंसं घर दिलं. ते माझ्या आईला बहीण मानायचे. त्यांचं एक छोटीशी झोपडी होती, त्याच्यात राहायला दिलं. आणि तिकडे आम्ही स्क्रीनवरती आमच्याकडे गणपतीला पिक्चर दाखवायचे. तत्पूर्वी मी जिकडे राहायचो तिकडून ज्या झोपडीत राहायचो ते 85 नगरची झोपडी, आंबेडकर नगर पाठीमागे. तर आम्हाला अशोक काकांनी दिलं आणि आम्ही तिकडे राहायला लागलो. आणि अशोक भाऊंनी जे घर दिलं ते भाडा वगैरे काय घेतलं. आणि आम्ही तिकडून जेव्हा मी वॉकिंग हायवे पर्यंत यायचो बस धरायला नोकरीसाठी, तर आमच्या रस्त्यात एकच बंगला राहायचा आणि तो बंगला होता श्री डीजी पाटलांचा. तुम्ही जर ऐकलं असेल डीजीपी नगर 1, डीजीपी नगर 2, डीजीपी नगर 3, तर ते जे डीजीपी नगरचे जे बिल्डर होते ज्यांनी डेव्हलप केलं ते होते श्री डीजी पाटील. तर मी नेहमी जाताना बघायचो की अरे हा बंगला एवढा भारी, त्याच्या बाहेर एवढे गाड्या, आणि आपल्याकडे तर आपण म्हणजे आमची झोपडी जी होती ती 8x8ची होती. टॉयलेटलाही आम्ही सगळे मैदानात जायचो टॉयलेट करायला, आणि आंघोळ सुद्धा ओपन मध्येच. आणि आई आणि बहीण पाळीपाळीने त्या रूम मध्ये जी मोरी टाईप होती त्याच्यात आंघोळ करायच्या आतमध्ये. पण मी जाताना म्हणजे कोणाचा बंगला आहे ते म्हणजे एक बिल्डरचा बंगला. बिल्डर बंगला, तिकडे ती सीड आली एका 13 वर्षाच्या, 14-13 कम्प्लीट होत आला असेल माझं. तो सीड माझ्या डोक्यात आला, अच्छा मला जर आईला एक बंगला द्यायचा असेल, मला जर आईला एक घर द्यायचं असेल, चांगलं द्यायचं असेल, तर मी बिल्डर व्हायला पाहिजे.
कुठेतरी हा तो जो सीड आहे ना, तो सीड तुमच्या डोक्यात, तुमच्या मनात निर्माण झाला पाहिजे. मग त्या सीडला तुम्ही किती चांगला नर्चर करतात हे तुमच्यावरती आहे. ते नरिशिंग बाहेरचा कोणीही करू शकत नाही, कुठलाही एक्सटर्नल फोर्स नरिशिंग करू शकत नाही. ते सीड झालं आणि मी जायचो यायचो आणि मला वाचनाचा खूप शौक होता. मी रात्री आल्यानंतर आमच्या चौकात सगळे लोकल पेपर्स त्या चौकाच्या मध्ये अशी एक पेटी असायची, सार्वजनिक टाईप तिकडे असायची. तर मी कामावरून आलो का किती रात्री झालं तरी आमच्याकडे ते छोटे स्ट्रीट लाईट असायचे. स्ट्रीट लाईटच्या खाली थोडाफार वाचायचो. इंग्लिश नाही सापडला, माझा मराठी चांगला नव्हता. मी कॉन्व्हेंट एज्युकेटेड आहे, म्हणजे 8वी पर्यंत मी सेंट फिलोमिना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलो आहे. आणि नन्स लोकांनी माझ्यातले संस्कार जे घडवले ते माझे टीचर्सनी खूप घडवले. माझे आजही सगळे टीचर्स टचमध्ये आहेत. सगळ्या टीचर्सचा माझ्यावरती खूप जीव आहे. नन्स आता अनफॉर्च्युनेटली बरेचसे नन्स नाही म्हणून त्याच्याशी टचमध्ये मी राहू शकलो. पण आल्यानंतर इंग्लिश मला इंग्लिश, तुटकी फुटकी मराठी वाचायला यायची, वाचायचो. तर तेव्हा त्या पेपरमध्ये ना खूप फ्रंट पेज वरती बिल्डर लोकांचे फोटो यायचे. उदाहरणार्थ लोखंडवालाचा फोटो यायचा रेसकोर्स वरती. त्या काळात आज आपण दाऊद इब्राहिम म्हणतो, पण त्या काळात दाऊद इब्राहिम म्हणजे मोठा बिल्डर अशी एक छबी होती पेपरमध्ये. तर आपल्याला काय माहिती आहे दाऊद इब्राहिम आपल्याला बिल्डर दिसतंय, पण काय दिसतंय की हातात सिगरेट, मोठा रेसकोर्स, गॉगल, आजूबाजूला खूप मोठे मोठे प्रशस्त लोक बसलेले. यार हा बिल्डरचा बिझनेस हा काहीतरी भारी वाटतोय, हा काहीतरी भारी विषय वाटतोय. आणि त्याच्यानंतरच गणपतीमध्ये आमच्याकडे पिक्चर दाखवला, त्याचं नाव होतं त्रिशूल. हो यस. त्रिशूल मध्ये अमिताभ बच्चन, पुन्हा बिल्डरचा, हा अमिताभ बच्चन असतो. त्याला त्याचे वडील, तो जेव्हा त्याच्या आईच्या पोटात असतो त्याचे वडील संजीव कुमार आहे त्याच्यामध्ये, ते त्यांना त्याच्या आईला सोडून देतात एका बिल्डरच्या मुलीशी लग्न करायला. आणि मुंबईचा सगळ्यात मोठे बिल्डर तयार होतात. अमिताभ बच्चन हा एकदम दारिद्र्यात जन्माला येतो. त्याची आई त्या साईट वरती विटा उचलायची. आणि पिक्चरच्या शेवटी अमिताभ बच्चन हा त्या बिल्डिंगला पण विकत घेऊन टाकतो. आता त्या पिक्चर मध्ये 3 तास 84-85 साल आणि 85चा गणपती, 1985ची गणपती आणि 85च्या गणपतीमध्ये माझं वय 14. एक पिक्चर हा पूर्ण जग असतो. 85 मध्ये काही नव्हता, टीव्ही नव्हता, टेलिफोन नव्हते, एसटीडी बूथ सुद्धा नव्हते, काहीच नव्हतं. कम्युनिकेशन म्हणजे माणसाची माणसाला भेटणं आणि अख्खा जग म्हणजे ती मूवी. राजेश खन्नांनी बेल बॉटम घातला का अख्खा भारत बेल बॉटम घालायचा. अमिताभ बच्चनने केस वाढवले का अख्खा भारत केस वाढवायचा. शर्टचे 4 बटन उघडून ठेवून विनोद खन्ना आला का सगळेच जण 4 बटन उघडून ठेवायचे शर्टचे. त्या पिक्चर मध्ये मी फुल्ली इन्स्पायर झालो. म्हणजे बिल्डर होणं म्हणजे काय, जायचंय शेट्टीला मारायचंय, शेट्टीला जमिनीतून खाली करायची, 18 तास काम करायचं. त्या पिक्चरला दाखवतात अमिताभ 17-18 तास काम करतो. सुपर कॉन्फिडंट असतो अमिताभ. आणि कॉन्फिडंट असल्यामुळे संजीव कुमार कडून जेव्हा पहिला प्रॉपर्टी घेतो तेव्हा तो चेक देतो आणि म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीये पण हे चेक तुमचा पास होईल. तर त्या पिक्चरनी माझ्यामध्ये कॉन्फिडन्स, त्या पिक्चरनी माझ्यामध्ये अदृढ विश्वास की बिल्डर होणं काही डिफिकल्ट नाहीये, करू शकतो. हा. आणि असं त्या रिअल इस्टेट डेव्हलपर बिल्डर आणि जन्म आला, तो सीड आला. भले ते 1998 मध्ये रिअलिटी मध्ये आलं, पण तिकडे ते जन्म झाला की बिल्डर होऊ शकतो. आणि तुम्ही जे मला प्रश्न विचारला की तुम्ही स्वतः डिझायनिंग ऐकलंय वगैरे, हो हे खरं आहे. परत इकडे असंच आहे की नेसेसिटी इज अ मदर ऑफ ऑल इन्व्हेन्शन्स. मी 2002-03 पर्यंत छोटे छोटे बिल्डिंग बांधायचो, ते आर्किटेक्ट्सने डिझाईन केलं. पण माझं ऑब्सेशन फॉर गुड अँड क्वालिटी डिझाईन वॉज व्हेरी हाय. आणि मी ऑब्सेशन म्हणलेला की मी झोपू शकत नाही रात्र झोपत मी चांगलं डिझाईन करू.
ते ऑब्सेशन घेऊन मी जेव्हा ड्रीम सिटी म्हणून एक प्रोजेक्ट 2006 साली लॉन्च केला, जो आजही नाशिक डिस्ट्रिक्ट मधला सगळ्यात वेगळा आणि मोस्ट सक्सेसफुल प्रोजेक्ट 2006 साली. तर त्या प्रोजेक्टची पण स्टोरी तशीच आहे. तिकडे एक देशी भट्टीचं दुकान होतं. मी मालकाकडून जसं संजय कुमारला चेक दिला तसंच मी मालकाला चेक दिला 1 वर्षानंतरचा. त्याला सांगितलं की ती भट्टी काढायची का जबाबदारी माझी. तसंच मी गेलो बुलडोझर घेऊन, आणि सेम स्टोरी आहे त्रिशूल टाईप. ते रिकामं केलं लँड आणि तिकडे मी माझं मला असं वाटतं नाशकातला तो फर्स्ट ग्रुप हाऊसिंग तिथून सुरुवात झाली. आणि जे मी बोललो की ऑब्सेशन एवढं स्ट्रॉंग होता की मी चांगल्या डिझाईनसाठी खूप आर्किटेक्टकडे जात गेलो, पण मला मनासारखे आर्किटेक्चर मिळत नव्हतं. आणि तिकडे मी स्वतः डिझाईन करेल हा थॉट आला. असं काय वेगळं असतं आर्किटेक्चर, असं माझे थॉट आलं. ओके, तर मी गेलो पुण्यामधले खूप बिल्डिंग बघितले, रात्रभर दिवसा फिरायचो पुण्यामध्ये. मुंबई वॉज मच हायर टू अस. आणि तिकडून मी काही प्रोजेक्टचे ब्रोशर्स आणले. त्या ब्रोशर मधून हँड ड्रॉ केले आणि ड्रॉ करून मग मी प्रोफेशनल जुळायला लागलो. बिल्डिंग अशी पाहिजे. मग आरसीसी डिझायनर आला असेल, इलेक्ट्रिकल आला असेल, प्लंबिंग आला, बाकी सगळे लोक यायला लागले त्याच्यामध्ये. ते प्रोफेशनल्स होते 2006 मध्ये. पुढे असं होत गेलं 7, 8, 9 मध्ये की मला ते काय आनंदी होईना की ही बिल्डिंग आहे, 4 भिंती तर 4 भिंतीच असतात. आपण आजही 1950 लाही 2 BHK किंवा 3 BHK सांगायचो. 4 भिंतीचं लिव्हिंग, 4 भिंतीचं बेडरूम, 4 भिंतीचं किचन आणि त्यातला असलेला ओटा हा काय सेमच असतं, आणि 4 भिंतीचं बाथरूम. मग मला काय त्याच्याने ना असं चेन पडेल. मग मी त्या चेनला मिळवण्यासाठी अजून जास्त मग मी इंटिरियर कडे वळालो. मग इंटिरियर करायला लागलो, पण म्हणजे त्याचा अभ्यास सुरू केला. मग गुड बिल्डिंग बियॉन्ड 4 वॉल्स, 4 भिंतीचं बिल्डिंग असेल त्याच्यातून समजा. तर मी फ्लॅट्स हा विषय विसरून गेलो. मी जीवनशैली हा विषयाकडे वळालो. त्यामुळे तुम्ही जर माझा प्रत्येक प्रोजेक्ट बघितला असेल तर आजही नाशिक मधला सगळ्यात जास्त प्रीमियम प्रोजेक्ट म्हणून सिग्नेचर बाय सम्राट ओळखला जातो. 2012 साली आपण 4000 फुटाचे डुप्लेक्सेस, 4 बेडरूम आणि जगातल्या सगळ्यात मोठे ब्रँड्स म्हणजे टोटोचं सॅनिटरी असेल, ग्रोहे जर्मनी पासून, टोटो जपान पासून, शिंडलर जर्मनी पासून, जगातले जे टॉप मोस्ट ब्रँड होते ते सगळे ब्रँड आणून मी 2012 साली सिग्नेचर बाय सम्राट द मोस्ट प्रीमियम विलाज हा लॉन्च केला. तुम्ही जर सम्राट ट्रॉपिकम ऐकला असेल तर आपण प्रोजेक्ट मध्ये बीच आणलं, त्याच्यात ऍक्च्युअली बीच बनवलेलं आहे. तर जीवनशैली या फ्लॅटच्या बाहेर असायला पाहिजे, कारण की बेडरूम मध्ये जाऊन झोपून घेतो, पण बाकीच्या ऍक्टिव्हिटीज काय आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणून मी तिकडे वळालो, त्याच्याकडे खूप लक्ष द्यायला लागलो. मग हायर क्वालिटीचं सिग्नेचर बनवलं. मग माझ्या अवस्थेतून जे लोक मोठे झाले, जे माझ्यासारखे, मी बरेच वर्ष नोकरी केली. मी महिन्यामध्ये नोकरी केली. पहिले 10-1 वर्ष मी किचन बॉय होतो, भांडे धुवायचो, वेटर होतो, केओटी बॉय होतो, बारटेंडर होतो. तर जे माझा 300 रुपये, 200 रुपये, 150 रुपये सुद्धा पगार होता. तर हे असताना असे जे लोक आहेत त्याच्यासाठी काय करायचं. मग आधुनिक जीवनशैलीमध्ये सम्राट आपलं घर केलं, कमी खर्चामध्ये हाय लाईफ. म्हणजे मी आपल्या घर मध्ये टोटोची सॅनिटरीवेअर देतो, जी जगातली नंबर 1 सॅनिटरीवेअर आहे. जॅग्वारचा सीपी फिटिंग, 2x4 मार्बल टाईल्स, असे मी काय आणू शकतो आणि त्या माणसांना सुद्धा चांगलं. त्यामुळे लाईफ अपग्रेड करू की तुमच्या जीवनशैली तुम्ही अपग्रेड करा आणि चांगल्या ह्याच्यामध्ये कोणेच एलिव्हेटर्स आहे सगळं ह्याच्यामध्ये. तर ते माझं माइंडसेट फ्रॉम आर्किटेक्चर केम इन टू मोर ऑफ लाईफस्टाईल. आणि मग बियॉन्ड वॉल्स काय लाईफस्टाईल देऊ शकतो. आणि हे त्याच्या अभ्यासामध्ये इतकं घुसत गेलो की ते मी स्वतः मला मनाला आवडायचंच नाही. हे नाही असं नको, हे नाही असं नको. माझ्याकडे 7-8 आर्किटेक्टची टीम आहे, खूप स्ट्रॉंग टीम आहे. माझ्याकडे स्टाफ जो कोणी जॉईन होतो कधी सोडून जात नाही. माझ्याकडे सगळी टीम परमनंट असते. म्हणजे जो पहिला माझा एम्प्लॉई नंबर 1 आहे तो म्हणजे माझी बायको,
माझ्या लग्नानंतर मी रिलेशन चालू केलं. तर माझी एम्प्लॉय नंबर 1 श्वेता गुप्ता, माझी वाईफ, जी माझ्याबरोबर पूर्ण 12 तास कंद्याला कंदा लावून काम करते. माझा एम्प्लॉय नंबर 2 सुधीर मेटकर आहे, तोही आज आहे, आणि माझी बाकीची टीम पण आज आहे. तर माझ्याकडे टीम खूप मोठी आहे. आर्किटेक्चर्स आहे, लँडस्केप डिझायनर्स आहे, इलेक्ट्रिकल डिझायनर्स आहे, HVAC एअर कंडिशनिंगचे आहे, आमच्याकडे सगळं टीम आहे. पण त्याला दिशा फक्त मी देतो, काम ते करतात. ह्या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे एक तुम्ही जसं म्हटलं की अगदी गरिबांपासून तर हायर अथॉरिटी पर्यंत तुम्ही प्रोव्हाइड केलं. आज मी जेव्हा नाशिक शहराचा विकासाचा विचार करतो, आज नाशिक तर म्हणजे जसं आपण म्हणतो की नाशिक एक पौराणिक पार्श्वभूमी असलेली भूमी होती, जी खऱ्या अर्थाने दंडकारण्य होती. पण आज मोठ्या प्रमाणात इथे सिमेंटचं जंगल उभं राहते, हाऊसिंग कॉलनीज उभ्या राहत आहेत. हा जो नाशिक मधला बदल आहे, हा नाशिकचा बदल एन्व्हायरमेंटला पूरक होतो आहे. येणाऱ्या प्रोजेक्ट मधून तो सफर होऊ शकेल का? काय तुमचं काय? हे बघा, डेव्हलपमेंट हा अपरायक आहे, म्हणजे ते डेव्हलपमेंट होणारच आहे. कारण की शेवटी 150 कोटी लोकांचं मायग्रेशन हे शहराकडेच होणार. आणि हे आजपासून आहे, 1000 वर्षाची स्टोरी आहे की किंगडम्स कडे मायग्रेशन व्हायचं, तसं भारतात शहरांकडे मायग्रेशन होणारच. प्लॅन्ड सिटीज म्हणून हा कॉन्सेप्ट इंडियामध्ये अजून आलेला नाही. आणि जोपर्यंत प्लॅन्ड सिटीज येणार नाही, भारतातच नाही जगामध्ये हा डिस्ट्रक्शन ऑफ नेचर हा होणारच. परंतु एक चांगलं असं झालेलं आहे की जगभरात सस्टेनेबिलिटीकडे लोकांचं लक्ष खूप वाढलंय. एज्युकेशन ऑफ जनरेशन 2, जनरेशन 3, म्हणजे जो कोणी जन्माला 85, 88, 90 नंतर आला, 90 नंतरचा जो जनरेशन आता किंवा 2000 नंतर जो जनरेशन जो आता 24-25 ला पोहोचतोय, 90s मधला जनरेशन जो 35 ला पोहोचतोय, they have become very, very sustainable, oriented, very environment friendly. आणि आता संशोधन पण एवढं चांगले होत आहे की ठीक आहे, मी नाही सांगणार की कॉन्क्रीट जंगल चांगलं आहे, पण त्याला पर्याय पण नाही. पण शेवटी याच्या अनुषंगाने मी असं एक तुम्हाला इंटरप्ट करतो की हे सगळं मान्य आहे की डेव्हलपमेंट झाली पाहिजे, पण आजच्या नीतीला आपण जेव्हा नाशिकमध्ये पाहतोय तर साधारणतः माझ्या एक जनरल पब्लिकच्या माध्यमातून 30-40% फ्लॅट एम्प्टी वाटताय, किंवा असं वाटतंय की आता याची गरज नव्हती. पण मग तुमचं याच्यावर ओपिनियन? नाही, एम्प्टी जरी फ्लॅट असले तरी ते विकलेले आहेत. हो, ते आहे, ते सोल्ड आउट आहे. कुठे ना कुठे कोणाने ज्यांनी पण आयुष्यात खरोखर एक एक्स्ट्रा कॅपिटल किंवा एक्स्ट्रा सेव्हिंग स्वतःसाठी केलेलं आहे, तर त्यामध्ये 2 गोष्टींनी खूप मोठं काम केलेलं आहे. आधीच्या काळात सोनं घेतलं जायचं आणि लेडीज सोनं पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट ठेवायची, ती आता वळालेली लँड आणि बिल्डिंग. आणि त्यामुळे रिकामे जरी दिसले असेल ते कोणी ना कोणी घेतलेलं इन्व्हेस्टमेंट, आणि ते वाढत चाललंय. लँड आणि रिअल इस्टेट, बिल्डिंग, हे रिअल इस्टेट आणि शेअर्स हे 2 असे गोष्टी जिकडे जगभरात लोकांनी जेव्हा क्वांटम लीप घेतलं स्वतःच्या आयुष्यामध्ये, ज्याचा जेवढी ताकद होती त्यांनी तशी क्वांटम लीप घेतली, त्याच्यामध्ये रिअल इस्टेटने खूप मोठा रोल प्ले केला. सस्टेनेबिलिटी सांगायला गेलं तर ऍक्च्युली पुढच्या 25 वर्षात ह्याचा आउटकम दिसेल, जे आज सगळे ऍक्शन चालू झालेले आहेत. गव्हर्नमेंट ऍज वेल एज प्रायव्हेट, प्रत्येकाने आता हा स्वतःचा रिस्पॉन्सिबिलिटी रोल आहे हे धरून ह्या कामाला लागलेले. माझा एक लहानपणाचा मित्र आहे शेखर गायकवाड म्हणून, त्यांनी वनड्राई म्हणून आपल्याकडे एन्व्हायरमेंटवर काही करत नाही, तो बोलत नाही, तो करून दाखवतो. शेखर गायकवाडने आपली नोकरी वगैरे सगळी सोडून दिली, त्याच्याकडे संस्थेचं वेल्डिंगचं वर्कशॉप होतं, ते बंद केलं. इकडे फाशीचा डोंगर म्हणून एक आहे सुगाच्या अलीकडे, तिकडे त्यांनी जवळजवळ एक अख्खा डेन्स जंगल उभं केलेलं. म्हणजे सुनसुनाट असलेले फाशीचा डोंगर वरती माझ्या हिशोबाने आता 5 लाख झाडं आहेत, वेल ग्रोन ट्रीज आहेत. तिकडे
आता म्हणतात असं की बिबट्या पण दिसतो, हजारो पक्षी, हजारो किडे मकोडे आहेत. अशा गोष्टींना आमच्यासारखं, जसं मी माझे 2 स्टाफ तिकडे लावून ठेवलेले आहेत ज्यांचा पगार मी देतो, असे माझ्यासारखे अजून भरपूर लोक असतील. आमची क्रीडाई ही संस्था ज्याच्यावरती मी व्हाईस प्रेसिडेंट आहे, क्रीडाई या संस्थांनी पण तिकडे खूप काम केलं. सो सस्टेनेबिलिटीकडे, वॉटर कन्झर्वेशन कडे, नॉन डिस्पोजेबल जसं आता प्लास्टिक पाणीला प्लास्टिक बॉटलांना करायचं आहे, ह्याच्याकडे पर्सनल लेवलवर सुद्धा लोकांचा खूप मोठा हे झालेला आहे. आधीच्या आंघोळ करण्याची सुद्धा स्टाईल 5 वर्षापूर्वीच्या नात्याच्या स्टाईल लहान मुलांचे खूप फरक पडलेला आहे. परत लोक बादलीने आंघोळ करण्याकडे किंवा शॉवरनी, छोटा शॉवर, थोडा हे. सो आय थिंक दॅट इज अ चेंज विच विल हॅपन. डिस्ट्रक्शन इंटू कन्स्ट्रक्शन नेव्हर हॅपन्स ओव्हर अ इयर. सो डिस्ट्रक्शन झालेलं आहे, त्याला रिकन्स्ट्रक्ट करायला वेळ लागेल, पण आय थिंक 20-25 years इट इज गोइंग टू हॅपन बिकॉज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल हॅव बिकम व्हेरी गुड. नाशिक मध्ये आपण जसं म्हटलो की मधल्या काळात डेव्हलपमेंटच्या माध्यमातून इंडस्ट्रीज पण आल्या. या इंडस्ट्रीजच्या निमित्ताने जिल्ह्यातून म्हणाल, महाराष्ट्रातून म्हणाल, देशातून म्हणाल, पब्लिक आहे म्हणजे बऱ्यापैकी मायग्रेशन आले. आणि यामध्ये तुम्ही एक स्वतःचा ट्रेड निर्माण केला. मी जसं म्हटलं की अफोर्डेबल प्राइस मध्ये हाऊसिंग. कारण प्रत्येकाचं स्वप्न आहे की स्वतःचं घर, आधी घर व्हावं, एक छत मिळावं. आज अफोर्डेबल प्राइसेस मध्ये घर देताना, शिवाय क्वालिटीला देताना तुम्हाला काही चॅलेंजेस असतील आणि त्याच्यावर तुम्ही निश्चितपणे ओव्हरटेक पण करत असाल. हे नेमके चॅलेंजेस काय? चॅलेंजेस तेव्हा चॅलेंज असतं जेव्हा रिसर्च खराब असतो. माझा सगळ्यात मेन हे आहे की मला जे पॅशन आहे तो रिसर्चचा आहे. म्हणजे सोमवारी वोटिंग होतं तर ऑफिस बंद होतं, शनिवार रविवार लागून आलं. मी शनिवारी सकाळी निघून गेलो, मागच्या शनिवारी निघून गेलो पुण्याला. पुण्याचे एक प्रोजेक्ट कानेकोपऱ्यात जाऊन बघितले, रविवारी सगळे प्रोजेक्ट होते. सोमवारी सकाळी प्रोजेक्ट बघता बघता नाशिकला 4 वाजता आलो, वोटिंग केलं. सो चॅलेंजेस तेव्हाच चॅलेंजेस असतात जेव्हा आपण आपल्या ककून मध्ये, आपल्या नेस्ट मध्ये असतो. पक्षी तेव्हा स्ट्रॉंग होऊ शकतं जेव्हा ती आपली नेस्ट सोडते. तो माझं रिसर्च हा इतकं स्ट्रॉंग असतो प्रोडक्ट बद्दलचा की मी आधी एम धरतो की मला ह्या कॉस्ट मध्ये बनवायचं आणि हे द्यायचं, पण हे सगळं द्यायचं. मग खरोखर हे नाही देऊ शकत का? तर देऊ शकतो, पण त्याचा प्रोडक्शन मूळ कुठे होतो? एक्झाम्पल, एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन कुठेतरी गुजरात कच्छ मध्ये होत असेल तर मी गुजरातच्या कच्छ पर्यंत पोहोचतो, तिकडून तो मटेरियल विकत घेऊन आणायचा प्रयत्न करतो. सो रिसर्च बेस्ड जेव्हा आपण करतो, ऑफकोर्स सगळ्या गोष्टी ह्या प्रॉफिटेबल व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टीमध्ये नंबर्स पाहिजे. एवढा मोठा इन्स्टिट्यूशन चालायचं आहे, एवढे 500 शेकडो लोकांचे पगार आहेत, त्यांची फॅमिली आहे, त्यांचा परिवार आहे, त्यांनी घेतलेल्या माझ्या भरोश्यावर कोणीतरी लोन घेतलं असेल, कोणी मुलांच्या शिक्षणासाठी घेतलं असेल, कोणी घरासाठी घेतला असेल, कोणी मेडिकलसाठी घेतला असेल. सगळ्यांचे स्वतःचे रिक्वायरमेंट्स आहेत, त्यांनी माझ्या भरोश्यावर घेतले. तर मला प्रॉफिटेबिलिटी बंद करतायत, ऑर्गनायझेशन बंद करतायत आणि त्यांनाही पुढच्या वर्षी ग्रोथ पाहिजे. बरोबर, ते विदाउट ग्रोथ थांबणार नाही. मागच्या वर्षी जर त्याचा 50,000 सॅलरी असेल तर पुढच्या वर्षी त्याला 60,000 पगाराची अपेक्षा असेलच. सो माझा पॅशन आहे कमी किमतीत न देता योग्य किमतीत दे. अफोर्डेबल लक्झरी म्हणतो मी, अफोर्डेबल पण म्हणत नाही, मी सांगतो अफोर्डेबल लक्झरी. म्हणून मी सांगतो लाईफ अपग्रेड करू, की आपल्या लाईफला अपग्रेड करा विथ गुड अम्युनिटीज, ट्राइड अँड टेस्टेड थिंग्स अक्रॉस द वर्ल्ड. पण ह्यांना एकत्र आणण्यासाठीच माझा तो डिझायनिंग सेन्स, माझा तो आर्किटेक्चरल सेन्स, माझा इंटिरियरचा सेन्स, लँडस्केपिंगचा सेन्स किंवा सस्टेनेबिलिटी सेन्स, इलेक्ट्रिकलचा सेन्स किंवा HVAC सेन्स, ह्या सगळ्यांचं एकत्रित आणून मी त्याचा जो कन्व्हर्जन करतो, तो कन्व्हर्जन मी सांगेल की मी स्वस्तात देतो, मी योग्य दरात देतो, विच इज अफोर्डेबल लक्झरी, आणि जे लोकांना पटतं. मग आता ह्या अनुषंगाने जसं आपण म्हटलं की अफोर्डेबल आपण देतो,
आज नाशिक शहराच्या जोडीला जे काही मोठी शहर आहेत, म्हणजे पुणे असू दे, नागपूर असू दे, मुंबई असू दे, या सगळ्या शहरांची एक मेजर समस्या आहे स्लम्स, झोपडपट्टी. आज ह्या झोपडपट्टीमुळे शहराच्या विकासावरती काय परिणाम होतो आपल्याला म्हणजे माहित आहे. पण झोपडपट्टी असू दे, अतिक्रमणाचे असलेली एक वस्ती असू दे, ह्यांना जर आपल्याला मेन स्ट्रीम मध्ये किंवा जर नेमकं विकासामध्ये सहभागी करून घ्यायचं असेल तर काय नेमकं आपल्याला विजन ठेवता? हे बघा, माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं एक क्लिअर आहे, सबके घर पे छत. अच्छा. आणि मला वाटतं ही सरकार मागच्या 10 वर्षापासून मोदी सरकार ह्याच्यावरती खूप काम करत आहे. आणि अफोर्डेबल हाऊसिंग, प्रधानमंत्री आवास योजना आणि आता म्हाडामध्ये प्रत्येक बिल्डरला अफोर्डेबल हाऊसिंगचा एक शेअर बनवणं गरजेचं आहे, कंपल्सरी. त्यामुळे मला वाटतं हे परत तेच आहे की झोपडी इज इट कॅन बी अ पार्ट ऑफ द सोसायटी, इज इट अनअवॉइडेबल? नाही, अनअवॉइडेबल नाही. मायग्रेशन होणारच. मायग्रेशन मध्ये कुणाकडे किती पगार राहील, किती पैसा राहील, कोणा नोकरी मिळणार नाही मिळणार, त्याची अफोर्डेबिलिटी राहण्याची काय राहील ती वेगळी राहील. एखादा आला आणि त्याच्याकडे पैसे जरी असले पण त्याची सवयी काय, रोज रात्रीचा दारू पित असेल तर तो घर कुठून घेणार? सो एक तो पण राहणारच पार्ट आहे. पण एक त्याच्यातले जे चांगले लोक आहे माझ्यासारखे, जे झोपडीत राहिले पण एवढं मोठं इन्स्टिट्यूशन उभं केलं, तर असे पण असतील, असे भरपूर जण असतील जे तिकडून म्हाडाच्या घरात, प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरात, किंवा अजून एक टप्पा झाला त्यांची मुलं. जेव्हा तुम्ही जर साऊथचा खास करून बघितलं तर तुम्ही अख्खा साऊथ बघितला, फ्रॉम हैदराबाद टू चेन्नई टू केरला टू कोची टू ऑल दोज प्लेसेस इन साऊथ. त्यांनी काय केलं, त्यांनी 25-30 वर्षापूर्वीच, 40 वर्षापूर्वी शिक्षणाला सगळ्यात जास्त महत्व द्यायचं. तुम्ही बघाल की इव्हन माझा मुलगा साऊथला शिकला, गुडशेवट इंटरनॅशनल स्कूल उटीला. तर मी जेव्हा एअरपोर्टला उतरून स्कूलला जायचो, मला प्रत्येक रिक्षा ड्रायव्हर, प्रत्येक टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा हा कुठेतरी इंजिनिअरिंग करत होता. सो तो रिक्षा ड्रायव्हरचा सुद्धा मुलांना त्यांनी मेहनत करून पहिले शिक्षण दिलं. ती बदल भारतामध्ये येत आहे की अख्ख्या भारतामध्ये नेक्स्ट जनरेशन शिक्षित येत आहे. म्हणून तो झोपडपट्टीचा मुलगा असेल, तो एखादा वेटरचा मुलगा असेल, एखादा कुलीचा मुलगा असेल, किंवा वडापाव विकणाऱ्याचा मुलगा असेल, तो कुठेतरी शिकतोय. आणि ती जी शिक्षणाने हळूहळू ते एक टप्पा चालेल. आय थिंक नेक्स्ट 10 years भारत एक खूप चांगल्या ग्रोथ ट्रॅजेक्टरीकडे चालला आहे. ती ट्रॅजेक्टरी एवढी सुंदर आहे की आज आपण जे काय बोलतोय, 10 वर्षांनी भारतात जेव्हा आपण 2034-35 मध्ये भारत बघू, आपल्याकडे परदेशी मायग्रेशन होणार, उलट नाही होणार. हे अगदी फॅक्ट आहे. कारण भारत हा तरुणांचा देश आणि तोही बुद्धिमान तरुणांचा देश ओळखला जातो. आणि तुमच्या स्वप्नातला ते जे आहे येणाऱ्या 10 वर्षात, मला खात्री आहे की निश्चितपणे हे सत्यात उतरेल. आणि याचं उदाहरण तुम्ही आहात की म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर राईट नाऊ तुमचं वय आणि तुमची कामाची माझं वय काहीच नाहीये. एक्झॅक्टली. सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावरती तुमची जी लाईफस्टाईल आहे, आज 20-20 तास काम करणे, झोपून देऊन काम करणे, पूर्ण स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्यामध्ये समरस राहणे, हे सोपं नाही. या फिटनेसचं राज काय? नाही, मला सगळ्यात पहिले मी खूप आनंदी जगतो. माझं आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. हा, झोपून देणे, मी असे स्वप्नच बघत नाही जे मला झोपू देत. मी असे स्वप्न बघतो जे माझी झोप उडवतील. आणि मग मला ती सवय आहे आयुष्यात. प्लॅटफॉर्म पेक्षा खाली आयुष्यात माणूस जाणार काय? तुम्ही प्लॅटफॉर्म पेक्षा खाली राहू शकत. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपणार, पण आय हॅव नथिंग टू लूज इन लाईफ. मला जगात काहीच हरवायचं. मी एकदम खालच्या स्तरावर झोपलो आहे. 8-8 किलोमीटर पायी गेलेलो घरी पोचायला. 85-87 साली एसटी बसेस खूप कमी असायचे, 2-2 तासाने असायचे. एक बस हुकली का दुसरी बस मिळायला 1.5 तास लागायचा.
मग जर ते 1.5 तास थांबायचं 1.5 तास पायी चालायचं, तर 1.5 तास पायी चालत घरी पोहोचून जायचं दुसऱ्या बसपेक्षा. तर त्याच्या खाली म्हणून मी हाय रिस्क टेकर आहे. सगळ्यांनी ही हाय रिस्क घ्यायची का, तर मी नाही सांगेल की नाही घ्यायला पाहिजे, पण मेजरेबल रिस्क प्रत्येकाने लाईफमध्ये घ्यायला पाहिजे. आणि ते मला आजच्या जनरेशनमध्ये परत दिसतंय. माझे वडील, माझे काका किंवा माझ्या वडिलांचे वयाचे जे होते लोक, किंवा माझे वय, माझं आता जरी वय 52 असेल, पण मी 26 वर्षाला जिम मध्ये, कुठल्याही 26 वर्षाच्या मुलाला म्हणजे जो स्टिरॉइड घेऊन जिम करत असेल त्याला हरवू शकेल, विदाउट एनी स्टिरॉइड, विदाउट एनिथिंग. मला जिम मध्ये फिटनेसचा खूप सवय आहे. मी कधीही माझं जिम मिस करत नाही. जनरली 5 days a week 7:30 ते 9 मी हेवी जिम म्हणजे 40 किलोचे डंबल मारतो बेंच प्रेसला, किंवा 250 पुशअप्स मारतो. असं माझं जिमचं रुटीन आहे. माझं जेवणावरती माझ्या आणि माझ्या बायकोचं दोघांचं जिमचं रुटीन खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या मुलाचं जिमचं रुटीन खूप स्ट्रॉंग आहे, आणि माझी मुलगी सुद्धा जिम. आम्ही फिटनेसकडे खूप लक्ष देतो, आणि आमचं फूड वरती कंट्रोल खूप चांगला आहे. आम्ही वेळ भत्ता, समोसा, हे ते, रसगुल्ला, गोड वगैरे आम्ही काहीच खात नाही. बंगाली असताना मी मिठाई खात नाही. म्हणजे माझे वडील ना डायबिटीस झाल्यामुळे ते एक्सपायर झाले. माझ्या आईला 35 वर्ष शुगर आहे, म्हणून मी 20 वर्षापूर्वीच घेतलं शुगर घेणार नाही. मी शुगर घेत नाही, माझी वाईफ घेत नाही, माझा मुलगा घेत नाही. माझी मुलगी थोडीफार स्वीट टूथ आहे, पण ठीक आहे, ती छोटी आहे, अजून 20 वर्षाची आहे. दोघंही US ला आहे. माझा मुलगा UC बर्कले वरून, विच इज वन ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्यातून ऍज अ टॉपर, एकदम उच्च शिक्षण. UC बर्कले इज नोन ऍज अ ग्रेट कॉलेज इन सिव्हिल इंजिनिअरिंग. तो आता स्टॅनफोर्ड किंवा हार्वर्डला मास्टरला जातोय. माझी मुलगी UIC शिकागोला आहे, ती अकाउंट्स आणि फायनान्स करते आहे. आणि माझ्या आयुष्यात खूप चांगले लोक जुळत गेले. मी एकटाच होतो. मला ना नातेवाईक, ना मामाकडचे, ना काकाकडचे, कोणीच नव्हते. मला खूप चांगले मित्र परिवार भेटले. माझे लहानपणाचे मित्र आहेत बरेच जण. तुम्ही आमदार जयंत जाधव हा नाव ऐकलं असेल, तो माझा जिवलग मित्र आहे. असे मला रतन लत म्हणून आहे, ते माझे जिवलग मित्र आहे. असे बरेच जण माझे मित्र आहेत जे मला जुळत गेले. मला इन्स्पिरेशन देणारे खूप लोक होते, जसे किरण चव्हाण हे माझे इन्स्पिरेशन आहेत. असे भरपूर इन्स्पिरेशन लोक होते ज्यांनी मला वेळोवेळी इन्स्पायर केलं. प्रत्येकाने येऊन आपल्याला हात धरून मदत केली पाहिजे असं नसतं. माझा हात कोणीच धरला नाही, सपोर्ट, पण मी त्या इन्स्पिरेशनला धरून. पण माझं सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन आयुष्यात म्हणजे अमिताभ बच्चन. तेव्हाही अमिताभ बच्चन होते, आज आहे अमिताभ बच्चन. मी डाय हार्ड फॅन आहे अमिताभचा. आणि मी भेट झाली त्यांची, हो 2-3दा रतन लत माझ्या मित्रांमुळे त्याची भेट झाली, आणि मी एकदम डाय हार्ड फॅन. त्यांची आजही जी एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण कुठेच नाही. त्यांची आजही जी या 80+ एजला जी एनर्जी आहे, अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट राहण्यासाठी म्हणजे प्रयत्न करतात. फिजिकली आहातच, मेंटली पण तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे, लक्षात येतं. या सगळ्या याच्यातून मला एक प्रश्न मग येतो की नेहमी, म्हणजे की जो मधला एक कोविडचा पिरियड होता, हा सगळ्यांसाठीच, म्हणजे त्यातल्या त्यात आमच्या एज्युकेशन सेक्टरला खूप सफर करून गेला. ऍट दॅट टाइम, ह्या 2 वर्षाचा पिरियड तुमच्या हाऊसिंग सेक्टरमध्ये कसा तुम्ही तो हे केला? माझ्यासाठी कोविड हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मिळालेला बोन आहे. बर, बोन आपण काय मराठीमध्ये बोनला काय म्हणू, म्हणजे तुम्हाला तो शिकण्यासाठीची जी संधी नाही. आपण जो आयुष्यातले काही अशी गोष्टी होतात जे तुम्हाला सगळ्यात मोठं देवाने दिलेला आशीर्वाद होऊ शकतो. तेच म्हणजे ती एक संधी होती. मी माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं वळण माझ्या लाईफ मध्ये झालं ते म्हणजे कोविड. माझा जो ड्रीम होता, अंडर एज मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नोकरी केला. वडापाव विकणं हा हॉटेल इंडस्ट्रीज होता. नंतर मी किचन मध्ये, ढाब्यांमध्ये किचन बॉय होतो, वेटर होतो. हे जे काय होतं ना, तेव्हापासून माझ्या मनामध्ये हॉटेल बनवायचा हा एक स्वप्न रुळत गेला होता. आणि मला ती संधी सगळ्यात जास्त कोविड मध्ये मिळाली. कोविड मध्ये मी पहिला तर स्वतःवरती खूप काम केलं. मी प्री कोविड एवढं फिट नव्हतो,
प्री कोविड मी खूप हेवी वेट होतो. माझं 100पेक्षा जास्त वजन होतं. मला 1000-2000 पाऊल चालायलाही जीवावर यायचं. थोडा सिडेंटरी लाईफस्टाईल होती. सिडेंटरी बिफोर कोविड. कोविडमध्ये वेळ मिळाला स्वतःचा विचार करायचा. त्या विचारांमध्ये कोविडमध्ये 26 मार्च 2020 ला बंद डिक्लेअर झालं. मी 30 मार्चला हे डिसाईड केलं की हीच वेळ आहे. आमच्या सगळ्या टीमशी बोललो की आपण परत रिस्टार्ट करूया स्वतःला. आणि जसं आपण आपल्या मोबाईल वरती बघतो की दरवेळेस एक नवीन अपग्रेडेशन येत राहतो आणि आपण असं वाचतो की iOS अपग्रेडेड टू 7.01, iOS अपग्रेड टू 7.07. तसं मी म्हणलं बस सुजॉय गुप्ता पार्ट 1.0 was the waiter and the platform thing. Sujoy 2.0 was the journey when I started into work and business and everything. Sujoy 3.0 वेळ आलेली आहे आणि हा जो 3.0 आहे तो तेव्हा चालू झाला. That was fitness, that was research, that was design, that was learning. खूप लर्निंग केलं मी. आणि आम्ही सगळी टीम एप्रिलमध्ये माझी टोटल ऑफिस टीम आणि मी आम्ही 15 जण माझ्या तयार अर्ध थोडं आरसी झालं होतं आणि माझे ठेकेदार सगळे आम्ही सगळे हॉटेलमध्ये शिफ्ट झालो 2020च्या एप्रिलमध्ये. आणि 2020च्या 9 नोव्हेंबरला माझ्या मुलाच्या वाढदिवसाला 9/11 हॉटेल ओपन केलं. आम्ही 250 लोक डे नाईट काम करत होतो. तिकडे एक नवीन सुजाचा जन्म झाला. तेव्हा मी एक्सरसाइजिंग चालू केलं. 20-22 किलो वेट कमी केलं, स्ट्रेंथ मिळवली आणि मेंटली खूप स्ट्रॉंग झालो. आणि ते व्हर्जन 3.0 वॉज अ बिगर चेंज. आणि आता 2024 एप्रिलमध्ये मी सुजॉय व्हर्जन 4.0 आता आणलाय, which is more different, which is going to be much stronger, which is going to be bigger dreams again, which doesn't let me sleep, dreams which psychoses a fear in me, भीती वाटते असेच ड्रीम्स बघतो आणि मला त्याच्याशिवाय चेंज त्याच्यातूनच तुम्ही नवीन काहीतरी जन्माला घालता. आणि त्याच ह्याच्यावरती मी आता कोर्टयार्ड मॅरियट जो आहे मॅरियटचं मुंबई नाक्यावरती हॉटेल आहे माझं 113 रूमचं, त्याला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही अजून एक नवीन हॉटेल आणतोय विच इज वेस्टिन बाय मॅरियट. वेस्टिन हा मॅरियटचा सगळ्यात टॉप मोस्ट ब्रँड आहे, JW मॅरियट अँड वेस्टिन. तर तो मी साईन केला आहे. 250 रूमचा हॉटेल आणतोय प्रोजेक्ट आहे. ते 201 रूम आहे आणि 30 बंगले आहेत. त्या 30 बंगल्यामध्ये सुद्धा 2 आणि 3 बेडरूम्स आहेत. मला वाटतं हा तुमचा जो प्रोजेक्ट आहे हा कुठेतरी अशा जंगलाच्या किंवा जुन्या अशा वेगळ्या वातावरणात आहे आणि त्याचे स्पेसिफिकेशन काही वेगळे आहेत. उदाहरणार्थ नॅचरल कलर्स, नॅचरल सगळं नेचर सांभाळणं, असा काहीतरी तो प्रोजेक्ट आहे. हा भारतातल्या किंवा जगातल्या 10-20 अशा प्रोजेक्टमध्ये येईल जो 100% सस्टेनेबल आहे. ह्याच्यात आम्ही पहिल्यांदा प्रयत्न केला की नेचरमध्ये समोन जायचं आणि नेचरच्या बाहेर काय जाणायचं. तर तो जो तिकडे तो पहाड माझा जो होता त्या पहाडावरती तो पहाड असा स्लोप वरती होता. म्हणजे एका ठिकाणी टोक वरती समजा साध्या भाषेत 1 फूट असेल तर त्याचा खालचा टोक 30 फूटच्या खाली असेल, 40 फूट खाली. तर मीटरमध्ये 20 मीटरचा स्लोप होता. आम्ही त्या स्लोपचा युज करून एकही झाडं न कापता, एकही जंगलाला हात न लावता त्याच्यामध्ये नॅचरल ह्याच्यात ते आम्ही कुठले रंग वापरला नाही ज्याच्याने पक्ष्यांना काहीतरी वेगळं काहीतरी आल्यासारखे वाटेल. झाडांमध्ये लपून 100% लीड प्लॅटिनम रेटेड बिल्डिंग बनवतो आहे किंवा आणि हा 100% सस्टेनेबिलिटीकडे चालू आहे. त्याच्यात बिल्डिंग तर ही सस्टेनेबल करतोच आहे आम्ही, ज्याच्यात कुठल्याही बाहेरची वस्तू आणत नाहीये. फर्निचर शक्यतो कुठल्याही बाहेरचं येणार नाही, सगळं काय जागेवर बनवणार. त्याच्या पलीकडे उदाहरण निर्वाहासाठी
बेंगॉली असून एवढी मराठी बोलून घेतो. छान बोलताय. तर उदरनिर्वाहासाठी लोकल ट्राईब्सला घेऊन त्यांना हॉस्पिटल ट्रेनिंग देणार आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांबरोबर कनेक्ट होऊन त्यांच्या शेतीचं मटेरियल घेऊनच आम्ही तिकडे विकणार आहे. म्हणजे डेव्हलपमेंट विदिन 3 किलोमीटर्स ऑफ द हॉटेल मध्ये आमचं खूप जास्त हे राहील. तिकडच्या आदिवासी मुलांना ट्रेन करणं, तिकडच्या लोकांना ट्रेन करणं. आताही तिकडे कामाला जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते आदिवासी खूप सारे लोक आहेत आणि तिकडे डेव्हलप होणारे वस्तू, तिकडे मिळणारे वस्तू, तिकडे जे काही अवेलेबल आहे त्याच्यातून बनवायचं. व्होकल फॉर लोकल. हा, व्होकल फॉर लोकल. आणि जी काही तिकडून मायग्रेशन ऑफ बर्ड्स होतात त्या मायग्रेशन ऑफ बर्ड्सला काहीतरी फॉरेन वस्तू तिकडे मध्ये आलेली आहे असं वाटायला नाही पाहिजे. उलट त्यामुळे तो जो हॉटेल आहे तो कुठूनच दिसणार नाही, तो झाडांमध्ये लपलेलाच असेल. तर ते जे मायग्रेशन ऑफ बर्ड्स आहे, मायग्रेशन ऑफ लोकल स्पीशीज आहे, डॅम वरती पाणी पिण्याला जाणाऱ्या जंगली जनावरांपासून सगळ्यांना साधारण त्यांना रस्त्यात काहीतरी स्पीड ब्रेकर अडथळा येईल असं नाही वाटायला पाहिजे, असं आम्ही केलेलं आहे. हॉटेलचे मधून सुद्धा पिकॉक्स पासून, कुठल्याही पक्ष्यांपासून, कुठल्याही जनावरांना जाता येईल असे रस्ते सोडलेले आहेत. आणि नेचर मध्ये थोडक्यात एकदम अनकॉमन प्रोजेक्ट, एकदम अनकॉमन. त्याची आम्हाला सगळ्यांनाच क्युरिओसिटी आहे की तो प्रोजेक्ट कधी 2027 ला बघायला मिळेल. आणि कधी नेचर मध्ये तो एकदम समोर गेलेले प्रोजेक्ट्स आहेत. आणि माझे बरेचसे प्रोजेक्ट असे येतात आता की ज्याच्यात सस्टेनेबिलिटी, रिजनरेशन, रिडेव्हलपमेंट आणि क्लॅरिफिकेशन ऑफ थॉट्स. आणि येणाऱ्या 20 वर्षानंतरच्या जनरेशनला मी तेव्हा जरी 70th राहिलो पण माझी एनर्जी 40शीच राहील, तेव्हा आय शुड बी आन्सर तशीच राहू दे. Yes. आणि मला म्हणूनच मी या अनुषंगाने आता अजून एक तुम्हाला प्रश्न विचारेल की हा सगळा विषय पाहता तुमची एनर्जी पण मी आता जवळपास तासाभरापासून अनुभवतोय. नाशिक शहरामध्ये जो कुंभ येतो त्या कुंभाच्या माध्यमातून म्हणजे ऍज अ डेव्हलपमेंट पार्ट ऑफ नाशिक जेव्हा विचार करतो त्याच्यात एक मेन रोल येतो कुंभाचा, की त्याच्यामुळे फिनान्शियली, त्याच्यामुळे डेव्हलपमेंटच्या सगळ्या सेक्टर मधून आपल्याला एक चांगला बूस्ट मिळतो. येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये 2027 ला तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे की ऍज अ हाऊसिंग सेक्टर झाले पण ऍज अ पार्ट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नाशिक काय असायला पाहिजे? आता मला वाटतं हे थोडस मिथ आहे की प्रत्येक 12 वर्षांनी कुंभ आला की नाशिक डेव्हलप होतो, असं काही नाही. माझ्या हिशोबाने हा एक मिथ हे आहे की तेव्हा सरकार पैसे देईल. नाशिककरांमध्ये सुद्धा खूप ताकद आहे आणि ते दरवर्ष नाशिक डेव्हलप होत चाललंय. मायग्रेशन नाशिकला खूप आहे. अनएफोर्डेबिलिटी ऑफ मुंबई अँड पुणे हॅज बॉट नाशिक ऍज अ सेंटर फोकस. मला वाटतं 4-5 गोष्टींमध्ये खूप मोठी बदल होईल. इंडस्ट्री कुंभमुळे येते का? नाही. त्यामुळे नोकरी क्रिएट होतात का? नाही. कुंभमध्ये फंड्स येतात सेंट्रल कडून, स्टेट कडून आणि येणाऱ्या टुरिस्ट कडून. त्या वर्षभरामध्ये जेवढी टुरिझम होते आणि त्या वर्षभरामध्ये जेवढं सेंट्रल आणि स्टेट फंड आहे त्याच्यातून 4 गोष्टींचा फरक पडेल. मला वाटतं एक काय व्हावं म्हणजे हे 4 करू शकतो. रोड रस्ते होतील, रोड रस्ते बेटर होतील. सरकार खूप प्रो डेव्हलपमेंट आहे. 2025-26 मध्ये स्टेबिलिटी गव्हर्नमेंट मध्ये राहील. मोदी गव्हर्नमेंट जर आली, जे मला वाटतं आहे येणार आहे, तर त्यांचं डेव्हलपमेंट कडेचा विजन खूप क्लिअर आहे, खूप मोठा आहे. स्पेशली गडकरी एअरपोर्ट रेडी होईल. समृद्धी हायवे रेडी झाल्यामुळे मुंबई नाशिक मधला ट्रॅव्हलिंग टाइम कमी होईल. टाइम जो आता 3.5-4 तास होतो तो मला वाटतं 3 तासाच्या आसपास येईल. ठाण्यावरूनच मायग्रेशन कल्याणकडे नव्हतं, नाशिककडे होईल. आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये रोड, रस्ते, सिवरेज, पाणी, वॉटर डिस्ट्रीब्युशन, एअरपोर्ट आणि कनेक्टिव्हिटी, ही 5-6 ठिकाणी मला वाटतं फायदा होईल. आणि ओव्हर एक जोश येतो, एक प्रोत्साहन येतं. हॉस्पिटॅलिटी चांगली होईल. जसं माझं हॉटेल 26 ला ओपन झालं, अशा अजून हॉटेल्स ओपन होतील. 3-4 अजून चांगले हॉटेलचं काम चालू आहे.
ते हॉटेल्स ओपन होतील. ट्रान्सपोर्टला निगडीत जे बिझनेस, हॉटेलला निगडीत जे बिझनेस आहे ऑटोमॅटिकली ते तो सगळं सरकत आहे. बरोबर. याच्यामध्ये आता मी जे बघतोय ना त्याच्यातून मी नाशिक म्हणजे जसं म्हटलं की आता एज्युकेशनल हब झालंय, खूप मुलं नाशकात येत आहेत Yes. आणि पोटेन्शियल असलेली मुलं आहेत, युथ एकदम पोटेन्शियल असलेले आहे. नाशिक सिटीजनसाठी म्हणजे हा शेवटचा एक प्रश्न तुम्हाला आता आहे की याचा नाशिक सिटीजनसाठी आणि नाशिक मधल्या युवा वर्गांसाठी की जे वेगवेगळ्या फाउंडेशन मधून वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मधून शिक्षण घेत आहेत, या युवा वर्गांसाठी तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही जो फिजिकली आणि मेंटली बॅलन्स केलाय स्वतःचा, असा तुम्ही एक मुलांना आणि नाशिककरांना काय संदेश द्या? 2-3 विषय मी खूप स्ट्रॉंगली सांगेल. एक, कृपा करून गुगल नॉलेज वरती आयुष्य घालू नका. आजकाल मी बोलले डोकं दुखलं तरी लोक गुगलला विचारतात. हा स्वतःच्या शरीरामध्ये प्रतिकाराची खूप मोठी क्षमता आहे. शरीराला प्रतिकार करण्याचे चान्स द्या. स्क्रीन फ्री व्हा. माझ्याकडे सुजय गुप्ताकडे आजही इंस्टाग्राम नाहीये, फेसबुक नाहीये, लिंक्डइन नाहीये, मला टाईप करता येत नाही, मी कम्प्युटरवरती टायपिंग करू शकत नाही, मी व्हॉइस नोट्सनी काम करतो आणि तरी मी सक्सेसफुल आहे. ह्याचा अर्थ असा आहे की डिजिटल तुम्हाला स्वतःला सक्सेसफुल करू नाही शकत, तुम्हाला स्क्रीन हे शिकू नाही शकत, स्वतःला शिकवायला लागतं. रिस्क घ्या लाईफ मध्ये, डेअर ओव्हर युअर लिमिट्स, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे डोंट गेट यूज टू अ वेस्टर्न कल्चर ऑफ ड्रिंकिंग, स्मोकिंग अँड वीकेंड कल्चर आणि हे ते. वेस्ट वॉज फॉर्म्ड 150-180 years back. दोज इयर्स लोकांना कनिंग होते, ते जगभरातून खूप काही पैसा लुटून घेऊन गेले होते, UK US. त्याच्यामुळे त्यांच्याकडे साचवलेला फंड खूप होता, पण त्या फंडमुळे त्यांची जनरेशन आता बर्बादीकडे चालली आहे. तुम्ही तिकडे जाऊ नका. त्या कल्चरला स्वतःचा बॅकग्राऊंड किंवा तुमचा त्याला एक स्वप्न किंवा स्टाईल ह्याच्याकडे जाऊ नका. मीडिया तुम्हाला खूप जास्त रॉंग रोड्स दाखवते. जसं मी बघतो काय ते MTV रोडीज बिडीज, हे सगळं तेवढ्या पुरता चांगला असतो, ह्याला आयुष्यात किंमत नाही आहे. लेट पस्तवण्यापेक्षा आज त्याला सोडून पस्तवा, आज सोडून पस्तवा, जागे व्हा. ग्रेट ऑपॉर्च्युनिटी यंगस्टर्स तुमच्यासाठी. पुढचे 20 वर्षात आपण सुपर पॉवर असू जगातला. या 20 वर्षाच्या जर्नीला सुपरबली युटिलाइज करा. बी अवे फ्रॉम ड्रिंक्स, बी अवे. आय डोंट से डोंट डू इट. ड्रिंक सोशली, ड्रिंक रिस्पॉन्सिबली, but 20 years you all need to give to India. You all are bound to give to India. Alone Modi and his team cannot work. We require 50 lakh, 5 crore youngsters to work and dream like Modi. So that's my this thing to the youngsters, my message to the youngsters. And no one is old enough. At 50 also you can work 16 hours. Thank you so much. It was such a pleasure being with you all, talking to you all, the entire team of Pooja Prasoon and all of you all, sir. It's always a pleasure to come back. In fact, I learn from Pooja more than Pooja learns from me. Thank you, sir. And now I've given her a word that every week I'll be here for a coffee to learn something new from her. Yes. Thank you. मला असं वाटतं की गेल्या 1 तासामध्ये निश्चितपणे विचार करणारे आणि मागे गेलं थोडं तर सुन्न करणारी ही आजचा पॉडकास्टचा एपिसोड आहे. इयत्ता 8वी पास केल्यानंतर स्वप्न पाहिले अमिताभ बच्चनचा एक त्रिशूल काय चमत्कार घडवू शकतो. म्हणजे मला सुद्धा असं वाटायचं की पिक्चर हे माध्यम काही करू शकतं का, की आपण फक्त आपली स्वप्न त्याच्यातनं रंगवतो, आपण स्वतःला त्याच्यात इमॅजिन करतो. पण एखादा चित्रपट आणि वाटेवरचा बंगला, वाटेवरचा एक बेंगलो एखाद्या माणसाच्या स्वप्नाला पूर्ण दिशा देऊन प्रत्यक्षात आणू शकतो. हा आजचा पॉडकास्टचा एक छोट्या शब्दात सारांश आहे. आणि सेकंडली
वय विसरून मेंटली आणि फिजिकली फिट राहण्याचं जे कर्तृत्व आहे ना, हे माइंड ब्लोईंग आहे. हे प्रत्येकाजवळ आहे, तुमच्याजवळ आहे, माझ्याजवळ आहे, सर्वात जवळ आहे, पण हे आपल्याला समजत नाही. मला वाटतं आजच्या पॉडकास्ट मधून हे निश्चितपणे आपल्याला मिळालं की व्यसनाधीनता नसावीच. व्यसनापासून दूर जात जात माझी काही स्वप्न आहेत, मला काही करायचं आहे, आईसाठी, आई दैवत मानून आईसाठी मला काही पूर्तता करायची आहे, स्वप्न पूर्ण करायची आहे. आणि हे सगळंच आहे ना, मला वाटतं भारावलेलं आहे. हा एपिसोड भारावलेलाच राहू देत, कारण पुढच्या एपिसोडची क्युरिओसिटी आहेच ना. पण आजच्या भारावलेल्या वातावरणातनं बाहेर पडणं सहज नाही, शक्य नाही. आणि म्हणून अशाच भारावलेल्या वातावरणात मी आदरणीय सुजय गुप्तांना मनापासून धन्यवाद देतो की या तरुणांना, या शहरातल्या, या महाराष्ट्रातल्या, या भारतातल्या तरुणांना एक दिशा तुम्ही दिली, मग स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक चाल दिली. आणि मग त्याच्या जोडीला मी जसं म्हटलं तो आधी की सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी सांभाळून त्यांनी लोकांना मोठं केलं. आपल्यासारख्यांना ज्यांना कुणाला काही मदत लागेल, निश्चितपणे त्यांचा हात तुमच्या पुढे असेल. या पॉडकास्ट मधून आज एवढंच. पुढच्या एपिसोड मध्ये नवीन व्यक्ती, नवीन विषय आणि पुन्हा असा एक वेगळं वातावरण घेऊन येईल. तोपर्यंत नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.